सुप्रभात सगळ्यांना. पाठीचा कणा ताठ सरळ बसायचंय. दीर्घ श्वास घ्यायचाय. टेक अ डीप ब्रीथ. श्वास घेताना नवीन दिवसाचा आनंद चैतन्य आपल्या शरीरामध्ये श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना मनातला पूर्ण ताण, जे काही आपल्याला स्ट्रेस आहे तो पूर्ण बाहेर काढायचा आहे. होल्ड, रिलीज. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड, रिलीज. वन मोर टाइम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. या सुंदर चैतन्यमयी अतिशय उत्कृष्ट अशा सकाळसाठी खूप खूप धन्यवाद. मी जिवंत आहे. मला आज एक नवीन दिवस तू दिला आहेस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. माझ्या आई वडिलांसाठी आभार, ज्यांनी मला जन्म दिला, माझं पालनपोषण केलं, माझ्या गरजा पुरवल्या आणि मला कर्तृत्ववान बनवलं. धन्यवाद आई. धन्यवाद बाबा. धन्यवाद माझ्या पूर्वजांना, त्यांच्यामुळे आज मी सुखी जीवन जगती आहे. मला माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आहे आणि मी माझ्या पूर्वजांना आशीर्वाद देते आहे. जिथे कुठे ते असतील, त्यांना सुख, समृद्धी आणि आनंद लाभो. त्यांच्यावर सुखाचा वर्षाव होऊ दे. धन्यवाद सौरमंडल, चंद्र, तारे, ग्रह, नवग्रहांचा धन्यवाद, राहू केतू यांचा धन्यवाद, ज्यामुळे जीवनामध्ये खूप जास्त सुख, समृद्धी आणि आनंद आहे. धन्यवाद माझ्या गुरूंसाठी, ज्यांच्याकडून मी वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान अर्जन करत आहे आणि केले. त्या सगळ्या गुरूंसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी, धरती माता जी आम्हाला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते, पाणी जे आमची तृष्णा भागवतं, तर धरती मातेसाठी धन्यवाद, पाण्यासाठी धन्यवाद, अग्निदेवतेसाठी धन्यवाद, जे आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या पुष्कळ प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो. पोटामध्ये असलेल्या अग्नि तत्वामुळं अन्नाचं पचन होतं. अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वायू, हवेसाठी, जे शरीरामध्ये श्वासाद्वारे येतं जातं आणि प्राणवायू चालवतं, त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी माझ्या बॅगेत असलेल्या स्पेसमुळे जिथे मी कपडे भरू शकते, घरात स्पेस आहे म्हणून चालू शकते, स्पेसमुळे माझा आवाज दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. अशा अत्यंत महत्वाच्या या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या स्वतःसाठी. सकाळी उठून मी माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी उठून परमेश्वराकडे प्रार्थना करते. दिवसभरातली सगळी कामं करते आहे. मी खूप 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 भाग्यवान आहे आणि मी स्वतःमध्ये एक परिपूर्ण व्यक्ती आहे. मी सुंदर आहे. मी कर्तृत्ववान आहे. प्रत्येक कामात मला यश मिळत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. संपूर्णत्वाच्या पूर्णत्वाच्या या दिवसासाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार.
चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागे आश्चर्यकारक नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहे. माझं आयुष्य सहजरित्या भरपूर प्रमाणामध्ये आनंद आणि उत्साह देत आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे, ज्यामुळे मला ज्यांनी दुखवलं आहे त्या सगळ्यांना मी माफ करत आहे आणि मी ज्यांना दुखवलं त्यांची माफी मागते आहे. परमेश्वरा, तू मला खूप छान नातेवाईक दिले, माझे मित्रमंडळी दिलेस, भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती दिली. या सगळ्यांसाठी तुझे खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजच्या सुंदर दिवसासाठी, सुदृढ शरीरासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. मी भाग्यवान आहे, कर्तृत्ववान आहे. प्रत्येक क्षणी माझ्यासोबत माझा परमेश्वर असतो. प्रत्येक कार्यात माझ्या परमेश्वराची मला साथ आहे. माझे सगळे कार्यामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. मी रोज सकाळी पूर्णपणे परमेश्वराचा धन्यवाद व्यक्त करू शकते. मी खूप भाग्यशाली आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पैशाची चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. प्रत्येक कामामध्ये मला पैसा सहज उपलब्ध होतो. माझ्याकडे सग अं, सगळ्या क्षेत्रातून पैसा येत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी. आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याला आत्मवंदन करून, धरती मातेला वंदन करून या सुंदर दिवसांची सुरुवात करूया. धन्यवाद झूम, धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, धन्यवाद जो प्रतिभा मॅम, आणि धन्यवाद सगळ्या पार्टिसिपेंट्सला जे सकाळी उठून त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन बदल घडवण्यासाठी रोज इथे येऊन क्लास जॉईन करतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. हृदयातून तुमच्यासाठी खूप खूप आशीर्वाद. परमेश्वर तुमच्या सगळी स्वप्न पूर्ण करू दे. तुमच्याकडे यश, कीर्ती आणि आरोग्य भरभरून येऊ दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओके. आणि अफर्मेशन्स लिहिल्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस असतील तुमच्या आयुष्यामध्ये, आता जवळपास आपलं पुस्तक संपत आलेलं आहे. 2च लेसन राहिलेले आहे. नंतर 20 लेसन आहे. 18वा लेसन आपला सुरू आहे. 19 आणि 20 2 लेसन राहिले. जर कुणाला खरं थोडेफार जरी चेंजेस झाले असतील त्यांच्या आयुष्यामध्ये तर प्लीज शेअर करा. कारण युट्यूबवर बघणारे मधून मला पार्टिसिपेंट म्हणजे युट्यूबवर बघणारे जे आहेत ते म्हणतात की काय तुमच्या पार्टिसिपेंटला अनुभव आले आहेत ते शेअर करा. सो आय होप तुम्ही जर असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. ठीक आहे. सो कालचा आपला लेसन सुरू झालेला व्यसनांपासून आपण कसं काय स्वतःच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना अंतर्मनाच्या यांनी कसं दूर करू शकतो. यामध्ये मिस्टर ब्लॉकला जी काल एक अडचण होती, ज्यांच्या त्यांच्या मनाच्या त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी त्यांना एक भीती होती त्यांच्या बिझनेस विषयी, कारण त्यांचा बिझनेस आधी खूप छान चालत होता. पण अचानक एक क्लायंट असा आला की ज्यांनी त्याला वेळेवरच एकदम नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती भीती निर्माण झाली आणि ती भीती सारखी कंटिन्युअस 3 महिने ती चालली. जोपर्यंत ते जोझेफ मर्फीला भेटले नाही आणि त्यांच्याकडून मग त्यांनी समजून घेतलं नाही थोडा त्याच्यानंतर आवाज कमी येतो मॅम. आता नाही, थोडा लांबून असायचा आवाज. आवाज कमी येतोय. हो. हो. हॅलो. आता येतो. हा, आता आला बघ.
चलो, थँक्यू सो मच. सो मिस्टर ब्लॉक यांना एका क्लायंटमुळं त्यांच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली होती, आणि जोझे मर्फीनी सहज ओळखलं की ही एका क्लायंटची भीती, की नेहमी मग त्यांना हेच वाटायचं की माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लायंट हा सगळं बोलणं झाल्यानंतर ऐन वेळेवर जेव्हा पैशाचा व्यवहार होणार तेव्हा तो नाही म्हणतोय, अशी भीती त्या ब्लॉगच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळं मग त्यांना 3 महिने कंटिन्युअस असेच क्लायंट मिळत गेले. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या सर्जनशीलतेबद्दल डॉक्टर जोझेफ मर्फी यांनी समजून सांगितलं, तेव्हा त्यांना ते प्रत्येक क्लायंटला भेटायला जायच्या आधी धन्यवाद, रात्री झोपायच्या आधी धन्यवाद, सकाळी उठल्यावर धन्यवाद, हे जेव्हा त्यांनी त्यांची ही सुरू केली कार्य, त्याच्यानंतर त्यांना रोज छान छान म्हणजे क्लायंट्स मिळू लागले, आणि ते ज्या एका लूपमध्ये सापडले होते त्या लूपमधून ते बाहेर पडले. सो नाऊ टुडे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला किती हवे आहे? ठीक आहे. स्टार्ट. हम्म. असे म्हणतात की एका तरुणाने सॉक्रेटिसला विचारले, त्याला शहाणपणाची प्राप्ती कशी होईल? माझ्या बरोबर चल, सॉक्रेटिसने उत्तर दिले. त्याने त्या मुलाला नदीवर नेले आणि त्याचे डोके पाण्यात बुडवले. मुलाने श्वास घेण्यासाठी मोठी धडपड केली. काही वेळानंतरच त्याने त्याला सोडून दिले. पाण्याच्या बाहेर पडल्यावर सॉक्रेटिसने त्याला विचारले, जेव्हा तुझे डोके पाण्यात बुडाले होते तेव्हा तुला कशाची सर्वात जास्त गरज होती? मला श्वास घेण्यासाठी हवेची तीव्र गरज होती, त्या तरुणाने उत्तर दिले. सॉक्रेटिस म्हणाला, अगदी बरोबर. तू पाण्यात बुडला असताना तुला जेवढ्या तीव्रतेने हवेची गरज भासली होती, तेवढ्याच तीव्रतेने तुला ज्ञानप्राप्तीबद्दल आसक्ती वाटेल, तेव्हाच तुला ज्ञानाची प्राप्ती होईल. याचप्रमाणे जेव्हा तुमच्या जीवनातील विशिष्ट अडथळे पार करण्याची तीव्र प्रबळ खरी इच्छा असेल, तेव्हा तुम्ही निश्चित या निर्णयावर याल की यातून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित आहे, आणि तुम्ही जेव्हा आत्मविश्वासाने ठरवाल की हाच मार्ग तुम्हाला अवलंबायचा आहे, तेव्हा तुमचा विजय निश्चित आहे. तुम्हाला जर खरोखरच मनशांती आणि समाधान हवे असेल तर तुम्हाला ते मिळेल. कोणी तुमच्यावर किती अन्याय केला आहे किंवा कोणी तुमच्याशी किती वाईट वागलं आहे हे महत्वाचं नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक शक्तींची जाणीव होते, तेव्हा तुम्हाला या गोष्टींनी काही फरक पडत नाही. तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला माहीत आहे, आणि तुम्ही द्वेष, राग, शत्रुत्व आणि मत्सररूपी चोरांना तुमची शांती, सौहार्द, आरोग्य आणि आनंद लुटू देणार नाही. जेव्हा तुम्ही तुमचे विचार जीवनाच्या ध्येयांशी एकरूप करण्याचा सवयीचा अवलंब कराल, तेव्हा तुम्ही इतर लोक, परिस्थिती, बातम्या, घटनांद्वारे विचलित होण्यापासून परावृत्त व्हाल. शांती, समृद्धी, स्वास्थ्य आणि उत्साह हेच तुमचे जीवन ध्येय आहे. शांततेची सरिता सध्या तुमच्या आत वाहत आहे असे अनुभवा. लक्षात घ्या, विचार ही अदृश्य शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच तुम्ही कृपा, उत्साह आणि शांती याची निवड कराल. याच्यामध्ये एक सहज त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला किती हवे आहे. मीन्स तुम्हाला वाटतं माझी स्वप्न पूर्ण व्हावीत, पण खरंच तुमच्या स्वप्नांमध्ये ते बर्निंग डिझायर आहे का? तर यांनी एक छोटस एक उदाहरण दिलं आहे, असं काही नाही. याच्यामध्ये फक्त एक मुलगा सॉक्रेटिसला विचारायला आला की शहाणपणाची प्राप्ती कशी होईल, तेव्हा सॉक्रेटिसने त्याला नदीवर नेले आणि त्याचं डोकं पाण्यात बुडवलं. आणि तो डोकं ते पाण्यातून बाहेर काढायसाठी खूप तो धडपड करू लागला. सेम तसंच आहे, जर तुमच्या स्वप्नांमध्ये खरंच खूप अशी आग असेल किंवा तुम्हाला खरंच बर्निंग डिझायर आहे की मला हे माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी जसं या मुलाने पाण्यामध्ये त्याचं तोंड जेव्हा टाकलं तेव्हा श्वास घेण्यासाठी त्याची जी धडपड चालली होती, त्याप्रमाणे आपल्याला आपल्याला ज्ञानप्राप्तीबद्दल आसक्ती वाटली पाहिजे. आज आपण ही पुस्तक करतो आहे. किती उत्सुकता की खरं ह्याच्यामध्ये काय होतं, मला माझे विचार कसे बदलले पाहिजे, हे सगळं आता आपल्याला समजलेलं आहे.
या सोबत सोबत आपण रोज मॅजिक बुक पण करत आहोत. पण तुमचे स्वप्न जे आहे त्यांना खरं रॉकेट लागलाय का? आणि जर नसेल लागलं तर का नाही लागलं? कारण तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्ही तेवढं पॉवर नाही टाकली, किंवा तुमची तेवढी अं, इच्छाशक्ती खूप प्रबळ नाहीये की मला पाहिजे आणि मला हे हवंच आहे, असं असू शकतं. सो आपल्याला कुठली गोष्ट जर आपल्या आयुष्यामध्ये हवी आहे तर तेवढी त्याची जिद्द असली पाहिजे, ती हासिल करायसाठी, ते पूर्ण मिळण्यासाठी. जेव्हा तीव्रतेने आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये भरपूर अडथळे असतात. तीव्र इच्छा असली पाहिजे त्या अडथळ्यांना दूर करायची. आणि जेव्हा ही इच्छा निश्चित होईल, मग याच्यातून बाहेर आपण सहज पडू शकतो. आपला आत्मविश्वास आपल्याला याच्यातून बाहेर काढेल. आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास प्रबळ असणार आणि निश्चित तुम्हाला विजय मिळणार म्हणजे मिळणार. आता आपल्याला इतकी ही स्टेट आली आपली की आपल्याला कुणीही विचलित करू शकत नाही. माझ्या सभोवताली असणारा कुठली परिस्थिती, कुठला व्यक्ती मला विचलित करू शकणार नाही. माझ्या मनामध्ये नेहमी शांती आणि शांती असली पाहिजे. मी स्वतः सोबतही शांतपूर्ण राहील. तसंच प्रत्येक परिवारात, आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत, बाहेरच्या व्यक्तींसोबत सुद्धा मी शांतीपूर्वकच व्यवहार करेल. ही स्थिती तुमची यायला पाहिजे. तरच तुमच्या स्वप्नांना आणखीन जास्त बळ येईल. मग रोज सकाळी 5-10 वेळा मी स्वतः सोबत आणि इतरांसोबत शांतीपूर्ण आहे किंवा शांतीपूर्व व्यवहार करते. जेव्हा ही कामनेस तुमच्यामध्ये येऊन जाईल आणि तुम्ही सगळ्या गोष्टींना सहज इझिली त्या हाताळू शकाल. कारण मानसिक शक्ती जी आहे, तुमची मानसिक शक्ती ती अध्यात्माच्या शक्तीची तुम्हाला जाणीव करून देईल. तुम्हाला काहीच फरक पडणार नाही की मला कोणी काय म्हटलं, कोण माझ्याबद्दल काय बोलत आहे. कुठलाच तुमचा अँगर इश्यू इथे येणार नाही. तुमच्या मनाला कोणी विचलित करणार नाही. तुमचे व्हायब्रेशन चेंज होणार नाही. तुम्ही एक काम कूल व्यक्तिमत्व व्हाल. आणि तेव्हा तुमच्या स्वप्नात, म्हणजे इकडे तुमच्या शरीरामध्ये नकारात्मक विचार पूर्णतः बंद होऊन जाईल. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात कराल. तुमच्यामध्ये असलेला द्वेष, राग, शत्रुत्व आणि मत्सरूपी हे जे चोर आहेत, जे सगळी कामं आपली बिघडवतात. कारण आपण रोज प्रॅक्टिस करतो, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो, पण कुठली एखादी गोष्ट झाली की लगेच आपले व्हायब्रेशन कसे चेंज होतात. प्रत्येक क्षणी त्या व्हायब्रेशनला तुम्ही ऑब्झर्व करा. आणि या शत्रूंना, हे जे शत्रू आहेत त्यांना पूर्णपणे नष्ट करा. आणि तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये शांती, सौहार्द, आरोग्य आणि आनंद हे तुम्हाला लुटायला मिळेल. मग लाईफ स्मूथ गोईंग चालेल. एक रिमाइंडर टाकून ठेवा, प्रत्येक 1 तासानंतर माझं व्हायब्रेशन काय आहे, या क्षणी मी कसं फील करते आहे. आपले विचार आपल्या जीवनाच्या ध्येयाशी जेव्हा ते एक होणार, आपले थॉट्स आपल्याला काय हवं आहे त्याच्यासोबत एक झाले पाहिजे. मला गाडी हवी आहे, मी त्या गाडीबद्दल विचार करेल, ती गाडी मला आवडती आहे. सतत माझं ते सगळं एकरूप जेव्हा होईल तेव्हा, आणि तुम्ही स्वतःही सगळ्या गोष्टींना जेव्हा प्रेम करायला लागाल ना, तुमच्या सभोवताली सगळी परिस्थिती ऑटोमॅटिक सुधारेल. तुम्ही जर चांगलं 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 रोज रोज, तर तुम्हाला आजूबाजूला चांगल्या बातम्या, चांगले लोक, चांगली सगळी आपल्या घरातील वातावरण चांगलं, या सगळ्या गोष्टी घडेल. आणि जेव्हा आपण आपल्या विचारांनी ध्येयाशी एकरूप होऊ, तर आपल्याला कुठल्या परिस्थितीचा काही फरक पडणार नाही, कुठल्या बातम्यांवर काही फरक पडणार नाही, कुठल्या घटनांचा आपल्यावर काहीही फरक पडणार नाही. कारण आपण ठरवलेलं आहे की मी शांती, समृद्ध आणि स्वास्थ्य आणि उत्साह हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. शांततेची ही जी सरिता आहे ती माझ्या आतमध्ये वाहत आहे. हे सतत तुम्ही म्हणा, शांततेची सरिता ही माझ्या आतमध्ये वाहत आहे. ही जी शक्ती आहे ही तुम्हाला पूर्णपणे तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. विचार ही अदृश्य शक्ती आहे, ती आपल्याला दिसत नाही. आपण विचार करतोय, याही क्षणी आपल्या मनामध्ये कुठला ना कुठला तरी विचार चालू आहे. तर या शक्तीच्या बळावरच आपल्याला उत्साह आणि शांती याची निवड करायची आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वप्नपूर्ती करायची आहे. याच्यात काही प्रश्न असतील तर विचारा, पुढे चला.
त्यांच्यावर. त्याच्यावर उपचार का होऊ शकले नाही? ॲलन एस एका प्रमुख पाठ्यपुस्तक वितराचे क्षेत्रीय प्रतिनिधी होते. ते तो विवाहित होता. त्याला 4 मुले होती, परंतु व्यवसायाच्या प्रवासादरम्यान त्याचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. जेव्हा तुम्हाला भेटायला आला तेव्हा तो निराश आणि चिडलेला होता. त्याला गोळ्यांशिवाय झोप येत नव्हती. त्याला उच्च रक्तदाब आणि अनेक अंतर्गत वेदना होत्या, ज्यांना त्याचे डॉक्टर पकडू शकत नव्हते किंवा उपचार करू शकत नव्हते. जेव्हा तो खूप मद्यपान करू लागला, तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडली. मला लवकरच कळले की या सर्वांचे कारण म्हणजे त्यांच्या अंतर्मनात खोलवर रुजलेली अपराधीपणाची भावना. ज्या धार्मिक श्रद्धेचे त्याच्यावर संस्कार होते, ती त्याच्या सुप्त मनावर खोलवर रुजलेली होती. त्याच्या धार्मिक श्रद्धेने लग्नाच्या प्रतिज्ञांच्या पावित्र्यावर जास्त भर दिला होता, परंतु तो त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष करत होता. अपराधीपणाची भावना दूर करण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्याने आणखी दारू पिण्यास सुरुवात केली होती. ज्याप्रमाणे एखादा रुग्ण त्याच्या तीव्र वेदनांच्या शमनासाठी मॉर्फिन आणि कोडीन अशी अंमली द्रव्य घेतो, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या मानसिक वेदनांवर इलाज म्हणून दारू पिण्यास सुरुवात केली. आगीत तेल ओतण्याचाच हा प्रकार होता. कधी कधी असं होतं, म्हणजे व्यक्ती वाईट नसते, परिस्थिती परिस्थिती कधी कधी ह्या गोष्टी घडून येते. हे जे व्यक्ती होते ॲलन, हे एक सुसंस्कृत, चांगले आणि म्हणजे त्यांना ही गोष्ट त्यांच्याकडून नकळत झाली, की जेव्हा ते पाठ्यपुस्तक वितरकांचे क्षेत्रीय प्रतिनिधी असल्यामुळं त्यांना फिरावं लागत होतं, प्रवास करावा लागत होता. आणि प्रवासाच्या दरम्यान त्याच्याकडून एक चुकी झाली. दुसऱ्या महिलेसोबत त्याचे संबंध झाले. त्याला मुलं होती, त्याची बायकोही होती. आणि पण तो एक चांगला व्यक्ती असला आणि चूक झाली आहे, पण ती चूक त्याला सारखी म्हणजे एक मनामध्ये अपराधीची भावना निर्माण करत होती, की अरे मी तर विवाहित आहे, माझ्याकडून हे चुका कशा होतात, किंवा जे काही दुसऱ्या व्यक्तीशी संबंध त्याचे जोडले. मग त्याला ही गोष्ट जी अपराधीपणाची सारखी इतकी त्रास द्यायला लागली, की त्याने झोप येत नसल्यामुळं मग झोपेच्या गोळ्या घेणे, मग त्याचा बीपी वाढला. अंतर्गत तो कंटिन्युअस त्याला ते मन खायला लागलं, की अरे मी तर लग्नाच्या वेळेस जेव्हा अशी शपथ घेत असतो, तेव्हा मी शपथ घेतलेली माझ्या मुलांचे, माझ्या पत्नीचं मी काळजी घेणार, तिच्यासोबत मी चांगला व्यवहार करेल, तिला फसवणार नाही. अशा सगळ्या गोष्टी मी केल्या असताना माझ्याकडून ही चुकी झाली. तर त्याला या गोष्टी खूप दुखावू लागल्या. आणि मग त्याने झोपेच्या गोळ्या घेणे, दारू पिणे, सारख्या अशा गोष्टी त्याच्या सुरू होत होत्या. तो स्वतःला माफ करू शकत नव्हता आणि अंतर्गत त्याच्या आतमध्ये खूप वेदना होत्या. डॉक्टरही पकडू शकत नव्हते की त्याला एक्झॅक्ट झालं काय आहे. आणि तो मग त्याच अपराधीपणाच्या भावनेमुळे खूप दारू प्यायला सुरुवात केला. आणि तेव्हा परिस्थिती आणखीन आणखीन बिघडत झाली. त्यांच्या अंतर्मनामध्ये जिथे अंतर्मनामध्ये अपराधाची भावना खोलवर रुजली होती. त्याला सारखं वाटायचं मी काहीतरी चुकी केली, मी अपराधी आहे, मी लायकी म्हणजे माझी लायकीच नाही आहे, की मी माझ्या मुलांवर आणि बायकोवर अन्याय करत आहे. कंटिन्युअस तो सतत 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 ते विचार करत लागला. आणि त्यामुळे तो स्वतःच्या जी त्यांनी शपथ घेतली होती लग्नाच्या वेळेस, त्याचं त्याला खूप वाईट वाटायला लागलं. आणि ही भावना दूर करायचं, आता ही जर भावना दूर करत आहे, सारखा सारखा जर तोच विचार माझ्या मनात येत असेल, तर त्या व्यक्तीने काय केलं, दारू प्यायला सुरुवात केली. तर ती अपराधीपणाची भावना थोडी फेड व्हायची. म्हणजे एक त्यांनी व्यसन केल्यामुळं ते विचार त्याला येत नव्हते आणि त्याला मग बरं वाटायचं. तर त्याप्रमाणे त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. आणि हे एक असं होतं की ऑलरेडी आग आहे शरीरामध्ये, अजून त्याच्यावर तेल टाकत आहोत. मॉर्फिन, कोडीन सारखे अजून अंमली पदार्थ एखादा रुग्ण जर फक्त त्या अपराधीपणाच्या वेदनेच्या त्या कमी झाल्या पाहिजे त्याच्यासाठी घेतो, त्याप्रमाणे तो मानसिक वेदनांसाठी पण दारू प्यायला सुरुवात करतो. तर ते आगीत तेल टाकण्यासारखं असतं. ती थोड्या काळासाठी ती जी भावना आहे ती दूर जाईल, किंवा तो जो थॉट आहे तो दूर जाईल, पण कायमरूपी तो जात नाही. तर जे दारू पितात, जे व्यसन करतात, त्यांच्यामध्ये काहीतरी असतं. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक गिल्ट असतं,
तर ते हे एक सबस्टिट्यूट काढतात की दारू पिलं की मी शांत राहतो, माझे विचार येत नाही. स्पष्टीकरण आणि उपचार. आता पुढे या व्यक्तीने काय केलं ते बघूया. त्याचा मेंदू कसा कार्य करतो याचे माझे स्पष्टीकरण त्याने ऐकले. त्याने त्याच्या समस्येचा नीट विचार केला आणि शेवटी अवैध संबंध सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचे मद्यपान हा या समस्येपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न होता. ही जाणीव त्याला झाली. समस्येचे कारण त्याच्या अंतर्मनात लपलेले होते आणि ते काढून टाकले तरच उपचार होऊ शकत होते. दिवसातून 3दा पुढील प्रार्थनेने त्याने आपल्या अंतर्मनावर छाप सोडायला सुरुवात केली. माझे मन शांती, संतुलन आणि सुसंवादाने भरलेले आहे. देव माझ्यात विसावला आहे. मला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील. किंवा नवी भविष्यातील कशाचीही भीती वाटत नाही. माझ्या अंतर्मनातील असीम शहाणपण सर्व मार्गांनी माझे नेतृत्व आणि मार्गदर्शन करत आहे. मी आता प्रत्येक परिस्थितीला श्रद्धेने, संतुलनाने, शांततेने आणि आत्मविश्वासाने सामोरे जात आहे. मी आता या सवयीपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे. माझे मन आंतरिक शांती, स्वातंत्र्य आणि आनंदाने भरलेले आहे. मी स्वतःला क्षमा करतो, मग मलाही माफ केले जाते. शांतता, संयम आणि विश्वास माझ्या मनावर राज्य करतात. जेव्हा त्याने ही प्रार्थना पुन्हा पुन्हा केली, तेव्हा तो काय करतोय आणि का करतोय याची त्याला पूर्ण जाणीव होती. आपण काय करतोय याबद्दलच्या ज्ञानाने त्याला आवश्यक असलेला आत्मविश्वास आणि विश्वास दिला. मी त्याला जाऊन सांगितले की जेव्हा तो ही वाक्य मोठ्याने, हळुवारपणे, प्रेमाने आणि अर्थपूर्णपणे म्हणेल, तेव्हा ती हळूहळू त्याच्या सुप्त मनाच्या खोलवर पोहोचतील. बिया बियाणांप्रमाणे ती त्याच्या मनोभूमीत रुजतील, वाढतील आणि फळ देतील. त्याच्या प्रार्थनेचे शब्द त्याच्या कानांनी ऐकले आणि त्या शब्दांची उपचारक स्पंदने त्याच्या अंतर्मनापर्यंत पोहोचली आणि त्याच्या समस्यांच्या मुळाशी असलेले सर्व नकारात्मक मानसिक धारणा नाहीशा केल्या. काळोखमय वातावरण प्रकाशाने उजळून निघाले. सज्जनशील विचारांनी नकारात्मक विचार नष्ट केले. महिनाभरातच त्याच्यावर मोठा बदल झाला. सुपर. स्पष्टीकरण आणि उपचार. या व्यक्तीला जेव्हा अपराधीपणाची भावना सारखी टोचत होती, तर जोझे मर्फीकडे जेव्हा ते आले, त्यांनी त्यांना पूर्ण सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. मग मर्फीनी त्यांना सांगितलं की मेंदू कसं कार्य करतं, चेतन अवचेतन मन एक्सप्लेन केलं त्याला व्यवस्थित. आणि मग त्याला कळलं की समस्या कुठे आहे, समस्येचा नीट विचार केला. शेवटी त्यांनी जे काही त्याचे बाहेरचे संबंध होते ते सोडायचा निर्णय घेतला. आणि ही जे मद्यपान तो करतो आहे, हे मद्यपान फक्त एक काय होतं की त्याला एक समस्या होती, त्याच्यापासून दूर पळून जाण्याचा एक सबस्टिट्यूट, एक प्रयत्न होता की मी दारू पिईल तर मी हे समस्यापासून दूर होईल, ह्या विचारांपासून दूर होईल, म्हणून मला दारू प्यायची आहे. हे त्याला समजलं, याची जाणीव आली त्याला की मी दारू का पितोय. फक्त एवढंच की ही जी समस्या आहे याच्यापासून दूर व्हायसाठी तर मी आजपासून हे सगळं संबंध नष्ट करणार आणि मी दारू पिणार नाही. त्यांनी स्वतःच त्याच्या अंतर्मनामध्ये लपलेले जे समस्येचे कारण होते, म्हणजे तुमचा प्रश्न त्याच्यातच तुमचं उत्तर दडलेलं असतं, तसं समस्येचं कारण त्याला कळलं की माझ्या अंतर्मनातच हे लपलेले आहे. आणि त्याने विचार केला की मला हे काढून टाकायचं, मला माझ्यावर उपचार करायचा आहे, माझ्यावर उपचार होऊ शकते. मग जेव्हा त्यांना मर्फींनी प्रार्थना सांगितली करायला, तेव्हा तो रोज प्रार्थना करायला लागला. आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठलीही गोष्ट ही तुम्ही जर 11 दिवस म्हटली तर ती थोडी थोडी तुमच्या मनामध्ये जाते. 21 दिवस ती तुमच्यामध्ये पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न करते. 90 डेज कंटिन्युअस तुम्ही 3 महिने जर ही गोष्ट केली तर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पूर्णतः फिट, सिमेंट कसं होतं ना, तसं सिमेंटिंग होऊन जाते त्याचं. तर ही जी प्रार्थना आहे या व्यक्तीने महिनाभर बोलला आणि एका महिन्यातच त्याचा फरक जाणवला त्याला.
मन शांती, संतुलन, सुसंवादाने भरलेले आहे. देव माझ्यामध्ये विसावला आहे. मला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यातील कशाचीही भीती वाटत नाही. मग त्यांनी ज्याच्यामधला तो भीतीचा जो आहे किडा तो बाहेर काढला. अंतर्मनातील असीम शहाणपण सर्व मार्गाने माझे नेतृत्व आणि मार्गदर्शन करत आहे. म्हणजे माझ्या आतमध्ये असलेली अवचेतन मनाची जी शक्ती आहे ती मला याच्यातून बाहेर काढते. प्रत्येक परिस्थितीला श्रद्धेने, संतुलनाने, शांततेने, आत्मविश्वासाने मी सामोरे जात आहे. मग आता त्यांनी हे एक कमांड टाकली याच्यामध्ये की कुठलीही परिस्थिती असू दे, श्रद्धा, संतुलन, शांतता, आत्मविश्वास हे चारही गुण माझ्यात आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी सोबत समोर घेऊन जात आहे. आणि मला जी सवय लागली आहे त्यांनी त्या सवयीचं नाव तिथे नोंदवलेलं नाही. प्रार्थने करताना सुद्धा ही म्हटली नाही, फक्त म्हटलं मी या सवयीपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे. आंतरिक शांती, स्वातंत्र्य आणि आनंदाने भरले आहोत. मी स्वतःला म्हणून म्हणतात की पहिले रोज स्वतःला माफ करा. तुमच्याकडून कुठलीही चुका होऊ दे. म्हणजे कोणी नकळत कळत कधी कधी चुका होतात. तर स्वतःला माफ करणं शिका. गिल्ट मध्ये राहू नका. तीच ती गोष्ट कंटिन्युअस बोलायची नाही. मी आज म्हणजे मला 3-4 दिवसापूर्वी माझ्या ग्रॅटिट्यूड बडी सोबत असंच डिस्कशन सुरू असताना मला खरंच एक गोष्ट कळली की मी जी गोष्ट अभिमानाने खूप सांगायची स्वतःबद्दल, आणि मला खूप असा अभिमान किंवा अहंकार होता की मी खूप स्पष्ट आणि खरी बोलते, पण एवढंही खरं बोलू नये की स्वतःला रोज दुखवावं. ऍक्च्युली अननोईंगली मी स्वतःला रोज दुखवायची किंवा मी कुठेतरी त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची. मी सहज म्हणजे नेहमी सांगायची की हो, मी पहिले ना खूप असं शॉर्ट टेम्पर्ड. मी माझ्या पुतणीला पण म्हणजे मी व्यवस्थित तिच्यासोबत मी व्यवहार केलेला नाही आहे. हो, मी मान्य करते कारण माझा स्वभावच तसा होता. मला असं झालं तर मी तसंच आहे. म्हणजे हे मी फार अभिमानाने सांगायची. माझ्या तोंडातून तुम्ही कधी कदाचित ऐकले असेल, जो कोणी माझ्यासोबत खूप बोलला असेल तर. पण मला हे कळलं की तू सारखी सारखी हे जे बोलती आहेस, ठीक आहे, तू त्या परिस्थितीच्या वेळेस ज्या परिस्थितीत तू होती किंवा काय ते तुझे सर्कमस्टन्सेस होते फॅमिली मधले, तेव्हा तू जर अशी वागली असेल तर दॅट इज ओके. एकदा दोनदा कितीदा तू बोलशील हे. मग म्हणजे मी मनाला माझ्या स्वतःला त्रासच देत होती ना, कळत न कळत. मी खरं बोलत होती, हे खरं बोलणं इतकंही खरं रोज का बोलावं की ज्याच्यामध्ये मी स्वतःलाच त्रास देते आहे. मी स्वतःबद्दलच वाईट बोलते आहे, स्वतःलाच मी क्रिटिसाइज करते. इथे माझं क्रिटिसिझम होतं. आणि म्हणून मग माझ्या आयुष्यामध्ये काही काही गोष्टीमध्ये जिथे मला अडथळा येतो आहे, काय येतो आहे हे मला कळलं. सो एखादी गोष्ट आपल्याजवळ झाली तर फॉरगिव्हनेस सुरू करायची. आणि आता अशी स्टेट आली आहे की आता मी खूप म्हणजे माझ्यामध्ये बरेच चेंजेस आहे. आणि ही पुस्तक वाचल्यानंतर तर आता म्हणजे 100% मला कळलेलं आहे की कसं वागायचं, कसे विचार करायचे, अलर्टनेस आला आहे. पूर्ण म्हणजे असे अँटिना सर्किट कान असं नाही, हा विचार करायचा नाही, इकडे दुसरा विचार करायचा, असं बोलायचं नाही. सारखं म्हणजे ती गोष्ट सुरू असते. प्रत्येक क्षणाला विचार करताना अलर्ट होऊन विचार करते. सो स्वतःला माफ करायचं. जेव्हा या व्यक्तीने स्वतःला माफ केलं ते गिल्ट जे त्याच्यामध्ये होतं ते काढून टाकलं. आणि मग शांतता, संयम, विश्वास त्याच्या मनावर राज्य करायला लागले. कारण जेव्हा आतमध्येच कॉन्फ्लिक्ट आहे, आपल्या शरीर म्हणजे डोक्यातच आपले इतके प्रचंड विचार आणि त्या विचारांसोबत आपण सारखं त्याच्यासोबत आपली डील सुरू असते, तेव्हा आपल्याला मनशांती, संयम, विश्वास हे सगळ्या गोष्टी नाही आहेत आपल्याजवळ. आता जेव्हा आपण हे सगळं करू तेव्हा ही शांतता, संयम आणि विश्वास आपल्या मनावर ज्या दिवशी राज्य करेल. आणि जेव्हा या व्यक्तीने ही प्रार्थना पुन्हा 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 म्हणजे रोज करायची, रोज हे जेव्हा सुरुवात त्यांनी सुरू केली आणि रोज जेव्हा म्हटलं तेव्हा त्याच्या टोटली ती प्रार्थना सिमेंटिंग झाली. रोज 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 म्हणत गेल्याने त्याच्यामध्ये ते पूर्णपणे रुजली. जसं बी टाकलं ना शेतामध्ये तेव्हा ते रुजतं, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ते रुजल्या गेलं. तो हळूवार, मोठ्याने, प्रेमाने आणि अर्थपूर्ण व्यवस्थित जेव्हा ही प्रार्थना म्हणायला लागला आणि ते बियाणं रुजलं त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि ते वाढलं आणि त्याला फळ मिळालं. जेव्हा हे प्रार्थना म्हणत असताना तो स्वतःच्या कानाने ऐकायचा. त्या शब्दाची उपचारक स्पंदने जी होती, जी व्हायब्रेशन्स जी होती त्या प्रत्येक शब्दाची, की मी शांतीपूर आणि मी आता बोलतीये ना तरी माझ्या मनामध्ये कुठे म्हणजे माझ्या शरीरामध्ये व्हायब्रेशन होत आहे. आय एम फीलिंग ते वर्ड जे आहे ना मी फील करते. तर
असं सेम त्या व्यक्तीच्याही कानामध्ये जेव्हा ही प्रार्थनेचे शब्द गेले, त्याचे व्हायब्रेशन त्याच्या अंतर्मनापर्यंत पोहोचले आणि तेव्हा त्याला त्याच्या समस्येच्या मुळाशी जाऊन ते त्यांनी उपटून काढून त्याच्या सगळ्या ज्या नकारात्मक मानसिक ज्या धारणा होत्या त्या नाहीशा केल्या. आणि मग जे त्याचं आयुष्य काळोखमय होतं त्याच्यामध्ये सुंदर प्रकाशने आला आणि त्याचं आयुष्य उजळून निघालं. आणि त्याचे हे जे चांगले सर्जनशील विचार होते पूर्णतः म्हणजे जे नकारात्मक विचार होते पूर्ण नष्ट झाले. सकारात्मक विचार त्याला नेहमी तो करू लागला. स्वतःबद्दल कॉन्फिडन्स, शांतता, आनंदी राहणे आणि अचानक म्हणजे महिन्याभरातच त्याच्यामध्ये मोठा बदल झालेला. मान्य करण्यास नकार देणे, असे तुम्ही व्यक्ती खूप बघितलेले आहे. तुम्ही जर एखाद्या तुमच्याकडे जर एखादा ड्रंकार्ड व्यक्ती असेल तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये, तर तुम्ही बघितलं असेल. आता ही तीच स्टोरी आहे की पिणारा कसा खोटा बोलतो किंवा कसा नकार देतो की अरे मी पितच नाही, मी पितच नाही. बघूया पुढे. मान्य करण्यास मान्य करण्यास नकार देणे. तुम्ही मद्यपी असाल किंवा तुम्हाला अंमली पदार्थांचे सेवन, असेल व्यसन. व्यसन असेल, तर ते मान्य करा. वास्तवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. बरेच लोक मद्यपी राहतात कारण ते वास्तवाचा अजिबात स्वीकार करत नाही. तुमचा आजार एक तुमचा आजार एक अस्थिरता आहे, आंतरिक भीती आहे. तुम्ही आयुष्याला सामोरे जाण्यास नकार देत आहात म्हणून तुम्ही दारूच्या माध्यमातून तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहात. एक मद्यपी म्हणून तुमच्यात कोणतीच इच्छाशक्ती उरत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यात व्यसन सोडण्याची इच्छाशक्ती आहे, तर कदाचित तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीबद्दल बढाई मारत असता. आता मी यापुढे दारूला कधी स्पर्श करणार नाही असे अगदी ठामपणे म्हणत असता तरी तुमचा हा दावा फोल ठरतो, कारण तो सिद्ध करण्याची ताकद तुमच्याकडे नसते. ही शक्ती कुठे असते हेच तुम्हाला माहीत नसते. खरं तर तुम्ही तुमच्याच मानसिक तुरुंगातून अडकून पडला आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धा, मते आणि वातावरण यांच्या बंधनात आहात. बहुतेक लोकांप्रमाणे तुम्हीही सवयीचे गुलाम आहात. हा. तर आमच्या परिवारामध्येच मी बघितलेले आहे पुष्कळ. माझे आजोबा होते. आता माझे एक दोन भाऊ म्हणजे आहे असे. तर त्यांना जर म्हटलं अरे नको असं पिऊ किंवा नाही प्यायचं, असं नाही करायचे व्यसन, नाही नाही मी पित नाही, असं कधी कधी तरी होतं. किंवा असं सांगतात ते की मी खूप काम केलं ना तर मग थकल्यासारखं होतं, मग थोडा थकवा काढण्यासाठी म्हणून मी घेतो, बस एवढं त्यांचं असतं. सो मद्यपान करत असेल किंवा अंमली पदार्थाचं कोणी व्यसन करत असेल तर ते मान्य करा. वास्तव म्हणजे मी पित नाही किंवा मी थकलो म्हणून पिलो, थोडंसं टेन्शन आलं म्हणून पिलो, हे जे आहे त्या हे दूर म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या वास्तव स्थितीमधून दूर पळून जाण्याचा एक प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न करायचा नाहीये. खूप लोक मद्यपान करतात पण ते स्वीकार करत नाहीत. त्याच्या आतमध्ये एक भीती असते, कारण त्याला त्याच्या आयुष्याला जे समोरे जावायचं त्याचं जे आयुष्य चालत आहे त्याच्यामध्ये तेवढी ताकद किंवा विश्वास नसतो किंवा तेवढं ध्येय ना म्हणजे धीटपणा किंवा हे नसतं त्याच्यामध्ये, करेज नसतं की मी माझ्या परिस्थितीला सहज सामोरे जाईन. त्याच्यासाठी मला दारूचा सहारा घ्यायचा नाहीये आणि मी घेतो हेही ते मान्य करत नाही. दारूच्या माध्यमातून ते जबाबदाऱ्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मद्यपी म्हणून त्यांच्यामध्ये कुठलीच इच्छाशक्ती नसते की ती व्यसन मला सोडायची आहे. फक्त ते म्हणतात हो हो मी सोडणार, मी सोडली आहे, कधी कधीच घेतो, असं तसं. हे ऍक्च्युली इच्छाशक्तीबद्दल ते बढाई मारत असतात. मी यापुढे दारूला स्पर्श करणार नाही असं जेव्हा कोणी ठामपणे सांगतं ना, एखादा पिणारा व्यक्ती टोटली तो दुसऱ्यांना मूर्ख बनवत असतो. फोल ठरतं ते. तर तो सिद्ध करण्याची ताकदच त्याच्याकडे नसते. ही शक्ती त्याला माहित नसते ना की त्याच्या अंतर्मनामध्ये मोठी शक्ती आहे. माझ्या घरचं मोठं चमत्कारिक उदाहरण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. माझ्या भासऱ्याबद्दलचं, माझे जे जेठजी आहे त्यांच्याबद्दल. त्यांच्या म्हणजे जेव्हा ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांना एका
लोणावळ्याच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करायसाठी आणलेला. आणि त्या व्यक्तीने फक्त आमच्या घरचं वातावरण बघितलं. आमच्याकडे रोज ही पुस्तक वाचल्या जात होती. पुस्तकं, माझे मिस्टर पुस्तक खूप वाचतात, त्यांना दोन आम्ही पुस्तकं आणून दिली. त्यांनी ती पुस्तकं वाचली आणि जेव्हा त्यांनी खरंच ठरवलं, त्यांच्या डोक्यामध्ये हे गेलं. सुरुवातीला ते असेच करायचे, जे या पॅरेग्राफमध्ये सांगितलंय ना, सेम असंच चालत होतं. पण जेव्हा त्यांची प्रबळ इच्छाशक्ती झाली आणि त्यांना खरं कळलं की अरे, असंही एक सुंदर जग असतं, म्हणजे मी याच्या पुढे काय, याच्या म्हणजे याआधी काय करत होतो, हे जेव्हा त्यांना कळलं, आणि तेव्हा तिथून त्यांचा टर्निंग पॉइंट सुरू झाला. आणि अजून आज, आता कितीतरी एक वर्ष होत आले जवळजवळ, त्या व्यक्तीने दारू सुद्धा शिवली नाहीये, म्हणजे त्यांनी घेतलीच नाहीये. कारण त्याची इच्छाशक्ती तेव्हा प्रबळ झाली की येस, मला सोडायचं आता हे. हे आजपर्यंत जे मी जीवन जगत होतो, मी फक्त स्वतःला असं दूर नेत होतो त्या समस्यांपासून. जबाबदाऱ्या ज्या होत्या त्याच्यापासून मी पळ काढत होतो. तर जेव्हा इच्छाशक्ती त्याची चांगली झाली, तेव्हाच तो व्यक्ती दूर जाऊ शकतो त्या व्यसनापासून. पण इच्छाशक्ती प्रबळ असणं आवश्यक आहे, सोडण्याची तयारी असली पाहिजे. आणि ती जर नसेल तर फक्त बढाया मारतात काही काही लोक. सो मानसिक तुरुंगामध्ये जेव्हा ते अडकून पडतात, आणि त्यांची श्रद्धा, मतं आणि वातावरण याच्या बंधनामध्ये ते असतात, आणि त्या सवयीचे ते गुलाम बनतात. ती सवय त्यांना बाहेर जाऊ देत नाही, सारखी त्यांना त्यामध्ये गुरफटून ठेवते. तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असेल तरच आपण त्या गोष्टीवर मात करू शकतो. सवयीचे गुलाम बनायचं नाही. जे लोक सवयीचे गुलाम असतात ते तिथून बाहेर पडत नाही, आणि ऍक्सेप्ट करायला पाहिजे की येस, मी हे घेतो, आता मला हे दूर सोडायचं आहे, काढायचं आहे बाहेर. मुक्तीची कल्पना करा. होईल का आपला हा? 10 मिनिट आहे ना? हम्म. होईल. होईल छोटासा. मुक्तीची कल्पना करा. तुम्ही मुक्ती आणि मनशांतीची कल्पना तुमच्या मानसिकतेमध्ये रुजवू शकता, जेणेकरून ते तुमच्या अवचेतनाच्या खोलवर पोहोचेल. अंतर्मन हे सर्व शक्तिमान आहे, म्हणून ते तुम्हाला दारू पिण्याच्या आग्रहापासून मुक्त करेल. त्यावेळी तुमचे मन कसे काम करते याची नवीन जाणीव तुम्हाला देईल. तुम्हाला तुमच्यामध्ये अशी अमर्याद संसाधने सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्वयंसूचनांना पाठिंबा देऊ शकता. मुक्ततेची कल्पना करा, मुक्तीची कल्पना करा. ही जी सवय लागली आहे, या सवयीचं गुलाम न बनता याच्यातून बाहेर निघायचं आहे. हे जे एक केज आहे, म्हणजे हे एक जेलच असतं. सवय जी आहे ती, त्या सवयीतून बाहेर निघायचं आहे. मग मुक्ती आणि मनशांती ही तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्ही रुजवायची आहे, जेणेकरून तुमच्या अवचेतन मनावरती खोलवर पोहोचेल. आणि जे तुमचं अंतर्मन आहे इतकं शक्तिमान आहे की कुठल्याही व्यसनापासून ते तुम्हाला बाहेर काढू शकतं. ते दारू पिण्याच्या आग्रहातून तुम्हाला मुक्त करेल. आणि तुमचे जे मन आहे, त्यावेळी तुमचे मन कसे काम करते, हा, ओके, जेव्हा तुम्ही दारू पिण्याच्या याच्यापासून तुम्हाला ते मुक्त करेल, आणि कसं काम करते याची जाणीवही तुम्हाला होईल की सुप्त मन कसं काम करते. सुप्त मनाकडे अमर्याद साधने आहेत. तो तुम्हाला द्वारे तुमच्या जे झालेलं आहे त्या निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे वळवेल, आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल, मुक्त व्हाल. फक्त मुक्ततेची पहिले कल्पना करा, तुम्हाला हे सोडायचं आहे. आणि एकदा का तुम्ही चांगल्या चांगल्या स्वयंसूचना स्वतःला देत गेलात, तर कुठल्याही समस्येपासून बाहेर आपण पडू शकतो. 51% उपचार करून टाकू हे पण. चलो. एखाद्या विध्वंसक सवयीपासून मुक्त होण्याची तुमची तीव्र इच्छा असेल, तर तुमचा 50% उपचार आधीच झाला आहे असे समजा. जेव्हा एखादी वाईट सवय सोडण्याची तुमची इच्छा ही ती सवय चालू ठेवण्याच्या गरजेपेक्षा तीव्र होते, तेव्हा तुम्ही त्या सवयीपासून मुक्ततेच्या केवळ केवळ एक पाऊल दूर असता. तुमच्या मनात जे विचार घर करून राहतात त्यांना तुमचे मन आणखी तीव्र करते. मनाला वाईट सवयींपासून मुक्तीची संकल्पना शिकवा. विनाशकारी सवयीपासून मुक्त व्हा आणि मनशांतीवर लक्ष केंद्रित करा. ध्यानाच्या नवीन दिशेवर लक्ष केंद्रित करा. यामुळे हळूहळू मुक्ती आणि शांतता यांना पूरक अशा भावना निर्माण होतात. अशा प्रकारे तुम्ही मनोभावे जे विचार करता
तुमचे अंतर्मन ते स्वीकारते आणि ते खरे बनते. 51% उपचार म्हणजे एखाद्या व्यक्तीला या सवयीपासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असेल तर जेव्हा इच्छा झाली म्हणजेच 50% काम कम्प्लीट झालं. इच्छा होणं आवश्यक आहे. फर्स्ट टाइम इच्छा झाली एखादी वाईट सवय सोडायची, जेव्हा ही इच्छा जी आहे ती जेव्हा गरजेपेक्षा जास्त तीव्र होते, इच्छा जास्त प्रबळ आहे, गरज तेवढी प्रबळ नाहीये. जेव्हा इच्छा जास्त प्रबळ राहील तर ऑटोमॅटिकली काय होईल, त्या सवयीपासून मुक्ततेच्या केवळ एक म्हणजे त्या सवयीपासून दूर जाण्यासाठी फक्त एकच पाऊल आपण दूर असू. कारण इच्छा खूप तीव्र आहे, गरज तेवढी तीव्र नाही. मनात विचार घर करून जे राहतात तेव्हा मन अधिक तीव्र होते. म्हणजे इच्छा कसं कळणार, आता मला सोडायचं आहे, सोडायची आहे, सोडायची आहे, याच्यापासून दूर जायचं आहे, हे कंटिन्युअस इच्छा प्रबळ होती आहे. त्या मनाला वाईट सवयीपासून मुक्ततेची संकल्पना शिकवायची. विनाशकारी सवयीपासून मुक्त व्हायसाठी मनशांती याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, ध्यान करायचं आणि नवीन दिशेकडे लक्ष केंद्रित करायचं. हळूहळू काय होईल, मुक्ती आणि शांतता ह्या एकमेकांना पूरक अशा भावना निर्माण होतील. जिथे मुक्ती आणि शांतता आहे तर त्या अशा भावना निर्माण झाल्या की मग मनोभावे जेव्हा विचार करायला सुरुवात होईल आणि अंतर्मन जेव्हा स्वीकार करेल आणि ते खरं बनेल आणि त्या सवयीपासून ते मग मुक्त होतील. फक्त सुरुवातीला विचार हा प्रबळ झाला, तुमचा इच्छाशक्ती झाली की नाही सोडायचं आहे म्हणजे 50% काम कम्प्लीट. आणि पुढे मग तुमची प्रार्थना, तुमचं ध्यान, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करतील त्या सवयीपासून मुक्त करण्यासाठी. सो आज आपण इथेच थांबूया. काही प्रश्न असतील तर सांगा. आणि मी स्वतः या पुस्तकाचा अनुभव असा आहे माझा की अं, जेव्हा आपण खूप आनंदी राहतो आणि छान छान गोष्टी लिहितो आणि जे आवडतं तेव्हा त्याला आपण प्रेम देतो, ती गोष्ट आपल्याला भेटते. तर मी आता भोपाळला गेलेले. खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये एक इच्छा होती की म्हणजे नेहमी असं वाटायचं की मला माहेश्वरी, चंदेरी ह्या साड्या पाहिजे, घ्यायच्या आहे, घ्यायच्या आहे, घ्यायच्या आहे. आणि कशा सहज त्या आपल्या आयुष्यात येतात. म्हणजे विचार विचार जेव्हा आपले चांगले असतात ना, कुठल्याही गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागत नाही. आणि पूर्वी हीच गोष्ट जर माहिती तर किती नाही घ्यायची आहे, मग ती एवढी महाग आहे का, कशाला घ्यायची, जाऊ द्या दुसरं काहीतरी. पण आता मला सहज चंदेरी, प्युअर कोसा या साड्या मला भेटल्या आणि मी खरंच म्हणजे मी कालही विचार करत होते की अरे मी किती सहज मिळालंय मला या साड्या. नाहीतर हेच मागे जर मी घ्यायचा प्रयत्न केला असता तर मला तिथे खूप तरी विचार केला असता मी, किंवा मे बी त्या माझ्या निगेटिव्ह विचारांमुळे ती गोष्ट माझ्यापासून दूर दूर जात होती. आणि आज माझे विचार एवढे पॉझिटिव्ह झाले आणि प्रत्येक गोष्टीला मी प्रेम करायला शिकली, तर त्या गोष्टी सहज माझ्याजवळ येतात, सहज ऍज अ गिफ्टच्या रूपात मला साड्या मिळाल्या. सो माझ्याकडे हे बदल होत आहे. आय डोंट नो अबाउट यू ऑल गाईज, पण तुम्ही पण तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा की तुम्ही जर रोज तुमचे अफर्मेशन लिहित आहेत तर काय फरक पडला आहे तुमच्यामध्ये, काही फरक चेंजेस आहे किंवा तुमच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये काय फरक आहे, तुम्ही काय, तुम्हाला जी स्वप्न आहे ती तुमची पूर्ण होत आहे नाही, हे सगळं तुम्ही प्लीज शेअर करायचं आहे. सो थँक्यू सो मच. मॅम माझं एक म्हणजे आय डोंट नो बट असं एक हे होतं की जसं की आपण आता या बुकमध्ये बघतोय की प्रत्येक सिच्युएशन म्हणजे चॅलेंज बोलूया आपण, ते हे करण्यासाठी इकडे एका लाईन मध्ये कुठेच अफर्मेशन नाहीये. यांचे सगळे अफर्मेशन्स जे आहे ते काइंड ऑफ 2-3 लाईन्स किंवा पॅरा फॉर्म मध्ये आहे. तर मग म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण जे अफर्मेशन करतो ते सिंगल लाईन असतं, वन लाईन प्रेफर करतो, राईट? तर मग आपण पण या पद्धतीने केलं पाहिजे का, असं क्वेश्चन मला आलं खरंच. सिंगल लाईन मध्ये आपल्याला म्हणजे याच्यामध्ये खूप मोठं दिलेलं आहे आणि एवढं मोठं रोज पॉसिबल नाही ना सपोज. तर एक सिंगल लाईन मध्ये तुम्ही कॉम्पॅक्ट मध्ये बनवू शकता ना. कारण बुकमध्ये आय गेस म्हणजे मी जेवढं अटेंड केलंय तेव्हा तरी मी असं कुठेच नाही बघितलंय की त्यांनी लिहिलंय ते झोपण्याच्या आधी आणि जेव्हा पण दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ते मेडिटेट काइंड ऑफ ते प्रॅक्टिस करतात. तर मग म्हणजे मला असं थॉट आलं की आपण वन लाईन करतो तर त्याच्यापेक्षा हे मेडिटेट स्टेटमध्ये जे करतात ते मोर इफेक्टिव्ह राहील का जर येस, आपण केलं तुम्ही तर. एक शॉर्ट अफर्मेशन
21 टाइम्स एक तयार करा, ती तुम्ही मॉर्निंगला एकदा लिहा. बाकी वेळेस तुम्हाला फक्त बोलायचं आहे, फक्त बोलायचं आहे. जितकं जास्त बोलणार ना, तेवढं ते आतमध्ये रुजेल. आणि झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यावर. आणि मेडिटेट स्टेटमध्ये का म्हटलंय, कारण तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड जागं असतं. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर तुमचं सुप्त मन जागं असतं ना, मग तेव्हा ते म्हणायचं आहे, तेव्हा ते बीजारोपण करायचंय. आणि तेव्हा ते सिमेंटिंग होऊन ते तुमच्या ह्याच्यामध्ये खोलवर रुजेल. आणि एकदा रुजलं की ऍटोमॅटिक आजूबाजूची परिस्थिती चांगली होईल. मी हेच करते. म्हणजे जेव्हा मी ड्राउजी स्टेटमध्ये असते, इव्हन तर दुपारी सुद्धा, ज्या वेळेस मी ड्राउजी स्टेटमध्ये असेल, मी इमिजिएटली माझी स्वप्न असू दे किंवा मला एखादं अफर्मेशन असू दे, मी ते म्हणते. आणि त्याच्यामुळं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रोज जात आहे. आणि झोपायच्या आधी सुद्धा म्हणायचंय आपल्याला. झोप येते आहे ना आपल्याला, आपण बेडवर असं झोपताय, म्हणून मी सांगितलं की मॅजिक रॉक झाला की तुम्ही हे सुरू करा ना, तुमची प्रार्थना जी तुम्हाला पाहिजे आहे ती कंटिन्युअस बरोबर. तुम्ही सुरू ठेवा. आणि तीच म्हणजे हे बरोबर आहे की ते मोठी आहे तर तुम्ही बोला. पूर्ण बोलल्याने सुद्धा ते जातं. हे लिहिल्या फक्त एकदा तुम्हाला लिहायचं आहे शॉर्ट मध्ये. तुम्हाला खरं लवकरच तुम्हाला इफेक्ट, ज्यांना खूप लवकर पाहिजे असेल ना कुठलाही रिझल्ट, तर 100 वेळा लिहा तुम्ही. 4-5 दिवस ती इच्छा तुमची, म्हणजे लवकर त्याला पंख लागतील पूर्ण व्हायसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही मला हे थोडंसं आहे, किंवा एखाद्याला सकाळी उठायचं चॅलेंज आहे, किंवा अजून छोटे मोठे आहे, ते तुम्ही असे लिहून कंप्लीट करू शकता. आणि मला आता माझं कसं होतं की मला शांतता हवी होती, म्हणून मी फक्त ती एक लाईन आहे जी सकाळी लिहिते. आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ अँड विथ एव्हरीवन. त्यामुळं मला कुठलीच बाहेरची शक्ती ही आता विचलित करत नाही. कुठलीही सिच्युएशन असू दे, मी शांतपणे ते हँडल करते. चालेल. आणखी कोणी आहे? मला पण मला असं पण हाच बरेचदा हे प्रश्न होतं. होता. मला सुद्धा हाच प्रश्न होता, एवढं मोठं अफर्मेशन आहे ते कसं काय हे काय. नाही, मला मी बोलायचं, ते बोलायचं, दिवसभर बोला. पण लिहायचं सकाळी एकदा असतं मॅम, 21 दिवस. सकाळी एकदा एक छोटी लाईन जे तुम्हाला पाहिजे आहे, तुम्ही इन शॉर्ट असं लिहू शकता ना, माझं जीवन आनंदी सुखी समृद्धी आहे. मी शांततेत नेहमी नेहमी माझ्या परिवारासोबत आणि सगळ्यांसोबत माझे व्यवहार शांततेपूर्वक असतात. एक एवढं अफर्मेशन काफी आहे सकाळी. बाकी बोलायचं नाही, आहे आज करा. आज यांनी जी दिलेली आहे की त्याची एक वाईट काही होती त्याच्यामुळे त्याने लिहिलेलं आहे. आपल्याकडे कसं अजून काही गोष्टी असतात, पण त्याला हे लागू आहे का, म्हणजे हे पूर्ण लिहिण्याने खूप फरक पडेल का? नाही नाही, एकदा बोला लिहून फक्त ते. ते पूर्ण लिहूही बोलायचं नका, फक्त बोला. आणि दिवसातनं हे 3दा. त्यांना सिंगल सिंगल लाईन मध्ये लिहा की डॅश 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 या वाईट सवयीपासून मुक्त होत आहे, बस. अच्छा, ओके ओके. आणि मग नंतर 3दा आपण ही पूर्ण बोलायची. ओके. हम्म. 21 दिवस. बोला अस्मिता मॅम. हा. मला एक सांगायचं होतं की मला पण बरेचदा असे चॅलेंजेस येतात काही गोष्टी, आणि मला त्यावेळेस अफर्मेशन बरेचदा आठवत नाही की आता मी काय बोलू. मग मी फक्त एवढंच म्हणते की माझ्या अंतर्मनाची शक्ती मला याच्यामध्ये मला मदत करत आहे की मी काय करायला हवं. आणि मला खरंच त्याच्यातून काही ना काही थोडस तरी क्ल्यू मिळतात आणि सुस्त पुढं. आणि मला त्याचे रिझल्ट दिसायला लागले. मी बरेचदा रात्री पण झोपताना मला असं आठवतं, अरे काय बोलायचं, आणि झोपायला गेलो की आठवतच नाही तिथे पलंगा. मग मी त्यावेळेस फक्त एवढेच 2-3 वाक्यच बोलते, पण मला मग सकाळी त्याचे काही ना काही त्याचे रिझल्ट दिसतात थोडेफार समोर. म्हणजे येस, ते एक दिसतात. वाक्य पण खूप महत्वाचं आहे बरोबर. की अजून हे सांगते जाणवलं मी मला माझा त्याच्यात. एक अनुभव आणखी सांगते. आणि थँक्स टू प्रतिभा मॅम, त्यांचा योगा, ज्याच्यामुळे मी खूप स्टायलिश क्लोथ्स यावेळेस ट्रिपला जाऊन घेऊन गेली आणि घातलेले. सो मला खरंच खूपच फील खूप गुड होतं ते, असं खूप छान वाटलं. मेन म्हणजे मी काय केलंय, मी अ, जेव्हा शॉपिंगला जाते, आधी मी सांगते हे माझ्या अंतर्मना मला खूप सुंदर सुंदर आणि छान छान कपड्यांची खरेदी करून दे. असे जाऊन मी 2दा केलेलं आहे. आणि रिअली मला इतके छान कपडे मिळाले. खरं म्हणजे माझ्यासोबत हा अनुभव एक झालेला आहे. आणि मॅम मला आज तुमच्या सगळ्यांची ब्लेसिंगची गरज आहे. आज माझा वाढदिवस अरे वा, वाव, वा हॅपी वा, बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी हॅपी बर्थडे. आहे. बर्थडे. थँक्यू. बर्थडे. मेनी मेनी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यामध्ये आजचा खूप दिवस पण भरभराटी, सुख, समृद्धी आणि आरोग्य भरभरून तुम्हाला मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. थँक्यू. हा, हा.
चलो. मॅम मॅम हे आपण बुक शेअर झाल्यानंतर करायचं. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची ना आपण? हम्म. ही येस. बुक झाल्यानंतर आपण ग्रॅटिट्यूड फक्त ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची ना मॉर्निंगला रोज, म्हणजे तुम्ही क्लास घेणार ना असं म्हणतो. हम्म. चालेल. तेच चलो. पाहिजे.